नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, मोठा चाहता वर्ग, बरेच हिट सिनेमे, या सर्व गोष्टींमुळे जॅकलिन ही प्रसिद्धी झोतात तर आधीपासून होतीच. पण तिच्या करिअरपेक्षा जास्त चर्चेत ती आली ती एका ठग पुरुषाशी असलेल्या तिच्या संबंधांमुळे, त्याच्याकडनं घेतल्या गेलेल्या गिफ्टमुळे आणि त्याचं वाढलेलं जे मोठं प्रकरण आहे त्याच्यामुळे. सुकेश चंद्रशेखर हा एक ठग, कोणाला काहीही सांगतो, आपण खूप मोठे अधिकारी आहे असं सांगून लोकांना करोडो रुपयाचा चुना लावणं हा त्याचा कारभार. हा सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस यांची चांगलीच मैत्री होती. त्यांचे काही अतिशय मजेदार आणि रोमॅन्टिक फोटोज सुद्धा सोशल मीडियावरती आणि इंटरनेटवरती आजही अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता जाऊन. हा सुकेश चंद्रशेखर या जॅकलिन फर्नांडिसला कोट्यावधींचे गिफ्ट द्यायचा. कोट्यावधींच्या गिफ्ट्समध्ये मग फ्लॅट, इम्पोर्टेड गाडी वगैरे, सोनं बिनं, असं बरंच काही असायचं. त्यामुळे जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांच्या या प्रेमसंबंधांमुळे बरीच चर्चा झाली होती. पण आता जॅकलिन फर्नांडिस ही पुरती या सुकेश चंद्रशेखरमुळे अडकताना आपल्याला दिसून येते आहे. प्रकरण आहे 200 कोटी रुपयांच्या ठगीचं किंवा 200 कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण आहे. प्रकरण नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया. प्रकरण आहे शिविंदर सिंग नावाचे एक उद्योगपती, ज्यांची रॅनबॅक्सी नावाची एक उद्योग समूह आहे. हे एका प्रकरणामध्ये जेलात होते. सिंग यांच्या पत्नी अदिती, या अदिती आपल्या पतीला जेलमधून सोडवण्यासाठी धडपडत होता. आता स्वतःचा मोठा उद्योग समूह म्हणल्यावरती पैशांची काही कमी नव्हती, हे मोठे श्रीमंत उद्योगपती होते. तेव्हा सुकेश चंद्रशेखरनी या अदितीसोबत संपर्क केला. शिविंदर सिंग जे जेलमध्ये आहेत त्यांना आपण सोडवू, मी दिल्लीमधला CBIचा का कुठला तरी खूप मोठा अधिकारी आहे, माझ्या खूप ओळखी आहेत, आपण त्यांना सोडवू शकतो असं त्यांना सांगितलं अदितींना. अर्थात अदितींना पतीला सोडवायचंच होतं. त्यासाठी काय करावं लागेल विचारल्यावरती सुकेश चंद्रशेखरने 200 कोटी रुपये लागतील असं सांगितलं. कारण फार मंत्र्यांपासून ते सर्वांनाच आपल्याला खुश करावं लागेल. अधिकारी, मंत्री, केंद्रीय मंत्री या सर्वांना खुश करावं लागेल. ते काही चिरीमिरीमध्ये खुश होत नाहीत, त्यामुळे 200 कोटींचा खर्च आपल्याला करावा लागेल. दुर्दैवाने अदितीने 200 कोटी रुपये या सुकेश चंद्रशेखरला दिले की आपल्या पतीची सुटका होईल. पण ते पैसे घेऊन त्याचं मनी लॉन्ड्रिंग करून या सुकेश चंद्रशेखरने पोबारा केला. पोबारा करून मुंबईत आला आणि मुंबईत जॅकलिन फर्नांडिस असेल, नोरा फतेहीचं पण नाव मध्ये सुकेश चंद्रशेखर सोबत जोडलं गेलं होतं. या नोरा फतेही, जॅकलिन फर्नांडिस यासारख्या हिरोईनांवरती तो हे करोडो रुपये उधळू लागला. कोणाला BMW गाडी, कोणाला मोठा फ्लॅट, कोणाला डायमंड नेकलेस वगैरे असे भारी भारीचे गिफ्ट हा ठग सुकेश चंद्रशेखर या हिरोईनींना देत होता आणि त्यातून त्यांची मैत्री पुढे वाढत होती. तुम्ही जर फोटो बघितले गुगलवर सर्च करून तर तुम्हाला कळेल यांची मैत्री कोणत्या प्रमाणात आणि कोणत्या प्रकारची होती ते. आता जॅकलिन फर्नांडिसचा यामध्ये काय संबंध आहे? तर जॅकलिन फर्नांडिसवरती आरोप आहे की ती सुद्धा या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. कदाचित सुकेशनीच असं दाखवलं की हे जॅकलिन फर्नांडिस माझी प्रेयसी किंवा मैत्रीण आहे असं आहे, तर त्याच्या मोठेपणाचा, त्याच्या मोठ्या पोहोच त्याची किती आहे हे समोरच्यांना याच्यावरती विश्वास बसत असेल. त्यामुळे जॅकलिन फर्नांडिसवर आरोप आहे की या 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये ती सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे. प्लस या गैरमार्गाने लोकांना ठगून कमवलेल्या पैशातून सुकेश चंद्रशेखरनी जे गिफ्ट जॅकलिन फर्नांडिसला दिले त्याचा तिने स्वीकार केला होता. म्हणजे या एका अर्थाने ती त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह तर होतीच होती. या बाबतीत जॅकलिन फर्नांडिसने असं एक अर्ज दाखल केला होता की मी सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात माफीची साक्षीदार बनायला तयार आहे. म्हणजे सुकेशनी काय गुन्हे केले आणि ते कसे कसे केले हे मी पुराव्यासहित सांगेल यंत्रणांना, पण माझी या प्रकरणातून मुक्तता करावी, तिचा हा अर्ज फेटाळून लावलेला आहे. आता ती जेव्हा माफीची साक्षीदार बनायला तयार होती याचा अर्थ तिला गुन्ह्यांची माहिती होतीच की सुकेश चंद्रशेखर कशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग करतो, लोकांना ठगवतो, याची माहिती जॅकलिन फर्नांडिसला होती. हा आणखी एक आरोप तिच्यावरती आता लागलेला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने जॅकलिन फर्नांडिस, सुकेश चंद्रशेखर आणि अजून काही जण यांच्यावरती मकोका लावण्याचे आदेश दिलेले आहेत. मकोका लागल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी किती मोठ्या प्रमाणात वाढतील याचा आपल्याला अंदाज आहेच.
या सर्वांना नोटिसा बजावून आरोपपत्रावरती सही करण्यासाठी, कारण आरोपपत्र सुद्धा निश्चित करण्यात आलेलं आहे, मकोका लावण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपपत्रांवर सह्या करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस सह सर्वांनाच न्यायालयाने 3 जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे 3 जून नंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात होईल आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिचा पाय या प्रकरणात खोलात जाताना दिसून येत आहे. ती हजर राहते का, हजर राहिल्यानंतर काय होतं, मनी लॉन्ड्रिंगमध्ये तिची किती इन्व्हॉल्वमेंट होती, या सर्व गोष्टींचा खुलासा 3 जून नंतर व्हायला सुरुवात होईल. हाती आलेली माहिती आम्ही तातडीने तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ. मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती या बॉलिवूडचा बळेजावपणा, त्यांचे गुन्हेगारांशी असलेले संबंध हे आपण नेहमीच ऐकतच आलेलो आहे. ते अजूनही चालू आहे. अगदी बॉम्ब ब्लास्ट पासून ते आतापर्यंत कुठल्या ना कुठल्या बाबतीत या फिल्मची चमक धमक जी आहे, हे नटनटी जे असतात त्यांचे संबंध आढळून आपल्याला येतातच. याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.